सो मला अनेक लोक विचारतात की ते काय रे तू कॅलिस्थेटिक्स करतोस किंवा कॅलिनेटिक्स करतो किंवा काहीतरी ते कॅलीचं करतो. सो कॅलिस्थेनिक्स हा शब्द आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय. सो आजकाल तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर बघत असाल की लोक पुलअप्स करतायत, पुशअप्स करतायत आणि त्याला नाव कॅलिस्थेनिक्स म्हणून दिलंय. पण हा तर आपण पूर्वजांपासून करत आलोय, कारण पैलवान आखाड्यांमध्ये हजार जोर आणि बैठका तर सहज वॉर्मअप म्हणूनच मारायचे. त्यालाच कॅलिस्थेनिक्स म्हणतात. कारण कॅलिस्थेनिक्स म्हणजे युजिंग युअर ओन बॉडी वेट ॲज अ रेजिस्टन्स. जसं पुलअप झालं किंवा पुशअप्स किंवा पैलवानांसारखंच बैठका झाल्या आणि जोर झाले. सो यालाच कॅलिस्थेनिक्स म्हणतात. जसं आपण जिम मध्ये लॅट पुल डाऊन करतो त्याच्याच ऐवजी आपण इकडे बॉडी वेट वापरून पुलअप्स केले, चेस्ट प्रेसच्या ऐवजी आपण पुशअप्स केले. सो कॅलिस्थेनिक्स हा एक ग्रीक शब्द आहे जो दोन शब्दांपासून आलाय, कॅलॉस आणि स्थेनॉस, म्हणजेच ब्युटी आणि स्ट्रेंथ. याचंच कॉम्बिनेशन इज कॅलिस्थेनिक्स, की तुम्ही ग्रेसफुली कशी एक मूवमेंट करून दाखवू शकता. आता मूवमेंट्स मध्ये आले पुलअप्स, पुशअप्स जे आता मी केले, त्यानंतर हँडस्टँड म्हणजे हातावर उभं राहणं, डोक्यावर उभं राहणं, शीर्षासन करणं, जे आपण योगामध्येही करत आलेलो आहोत. सो या सगळ्या स्किल्स आणि वर्कआउट हे तुम्ही किती ग्रेसफुली करू शकता यालाच कॅलिस्थेनिक्स म्हणतात. कॅलिस्थेनिक्सला वयाची मर्यादा नाहीये. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळेजण कॅलिस्थेनिक्स करू शकतात. सो कॅलिस्थेनिक्स सुरू करण्याच्या आधी आपण जाणून घेऊया की कॅलिस्थेनिक्स पिरामिड काय आहे. सगळ्यात आधी यू फोकस ऑन मोबिलिटी, स्टेबिलिटी आणि पॉस्चर. म्हणजे आपण आपल्या कोर स्ट्रेंथनिंग वरती आणि स्कॅप्युलर स्ट्रेंथनिंग वरती जे फाउंडेशन आहेत कॅलिस्थेनिक्सचे त्याच्यावरती फोकस करतो. कारण दीज पार्ट्स हेल्प यू इन कीपिंग युअर बॉडी स्टेबल. त्याने तुमचं पॉस्चर सुधारतं. जसं तुम्ही ती लेवल पार करता त्यानंतर तुम्ही पुढच्या लेवलवरती प्रोग्रेस करता जिथे आपण पुलिंग, पुशिंग, लोअर बॉडी या सगळ्या मुवमेंट शिकतो. म्हणजे पुलअप्स करणं, 1 ते 10 पुलअप करणं, 1 ते 10 पुशअप्स करणं, या सगळ्यावरती आपण काम करतो, ज्याला आपण मस्क्युलर एंड्युरन्स म्हणतो किंवा हायपरट्रोफी. जसं तुम्ही मस्क्युलर एंड्युरन्स तुमचा वाढतो, हायपरट्रोफी वाढत जाते जिथे तुम्ही व्हॉल्यूम ट्रेनिंग करता. आता व्हॉल्यूम ट्रेनिंग म्हणजे काय, तर एकाच बॉडी वेटनी एक सर्टन नंबर ऑफ रेप्स, जर सपोज मला माझ्या बॉडी वेटनी 60 किलोनी 10 पुलअप मारता येत असतील तर 10 चे 12 करणं, 12 चे 15 करणं, असा व्हॉल्यूम वाढवणं याला व्हॉल्यूम ट्रेनिंग म्हणतात. याने तुमचा मस्क्युलर एंड्युरन्स वाढतो. मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे काय, की जर आपण आपल्या बॉडी वेटनी 10 पुलअप मारू शकतो तर त्याच्यावरती जर अजून 5 किलो ॲड केले आणि 65 किलोनी जर आपल्याला 10 पुलअप मारता आले याचा अर्थ आपण आपले मस्क्युलर स्ट्रेंथ वाढवतो. सो असं यू कीप ऑन इन्क्रीजिंग युअर मस्क्युलर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ वाढली की देन कम स्किल्स. स्किल्समध्ये असं 2 बायफर्गेशन्स होतात, जिथे एक आहे स्टॅटिक्स, म्हणजेच काय तर हँडस्टँड करणं, प्लांज, फ्रंट लिव्हर, बॅक लिव्हर, ह्युमन फ्लॅग हे स्किल्स प्रॅक्टिस करता. आणि दुसरं आहे डायनामिक्स, जिकडे 360s, 720s, गेनर्स, म्हणजेच काय तर बारला पकडून स्किल्स करणं, जिथे तुम्हाला हवेत फिरून बारला पकडायचं असतं. आणि त्याच्यावरची लेवल आहे दॅट इज डुईंग एक्सप्लोरिंग अशा बॉडीवेट मुवमेंट्स ज्या तुम्ही कधीच केल्या नाहीत. सो हे एक बेसिक एक्झाम्पल आहे ऑफ पिरामिडचं. वेन यू बिगिन युअर जर्नी ॲज अ कॅलिस्थेनिक्स ॲथलीट, हे पिरामिड जर तुम्ही असं फॉलो करत गेला तर नक्कीच तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोग्रेशन दिसेल तुमच्या फिजिकमध्ये. साहजिकच आहे की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये जमणार नाही. सो यू विल फेल. जेवढ्या वेळा तुम्ही फेल होता तेवढ्या वेळा इट टीचेस यू टू पिक युअर सेल्फ अप आणि अगेन गो आणि परसू जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. सो कॅलिस्थेनिक्स टीचेस यू नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. जसं जॅकी चॅन कराटे किड मध्ये त्या मुलाला सांगतो की कुंगफू इज इन एव्हरीथिंग, तसंच कॅलिस्थेनिक्स इज ऑल्सो इन एव्हरीथिंग. लिफ्ट थांबली असेल, तुम्ही 10 मजले चढत जाताय, यू आर युझिंग युअर ओन बॉडी वेट टू क्लाइंब अप, म्हणजेच कॅलिस्थेनिक्स. सिलेंडर उचलून तुम्ही वर ठेवताय किंवा सिलेंडर हलवताय, तुम्ही तुमची बॉडी वेट स्ट्रेंथ वापरताय, म्हणजेच कॅलिस्थेनिक्स. तुमच्या पाठीमागे वाघ लागलाय आणि तुम्ही पळत पळत झाडावर चढताय आणि तुम्ही हँग करताय, म्हणजेच कॅलिस्थेनिक्स. सो कॅलिस्थेनिक्स या शब्दाला घाबरू नका आणि तुम्ही तुमची कॅलिस्थेनिक्स जर्नी लवकरच सुरू करा.